आणि आता रेल्वे संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। खडवलीला नंदीग्राम आणि आसनगाव लोकल थांबवण्यात आली आहे। 30 मिनिटं झाली आहे कसाऱ्याला जाणारी वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली। आसनगाव स्थानकात मालगाडीचं इंजिन फेल झालंय, त्यामुळे खडवलीला जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस थांबवण्यात आली। त्याचबरोबर आसनगाव लोकल सुद्धा थांबवण्यात आली आहे आणि कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे। आसनगाव स्थानकात मालगाडीचं इंजिन फेल झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। नंदीग्राम एक्सप्रेस आणि आसनगाव लोकल अशा 2 गाड्या सध्या थांबवल्यात आणि पुढची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। खडवलीला नंदीग्राम एक्सप्रेसचं इंजिन फेल झाल्यामुळे ती गाडी तर थांबवण्यात आलेलीच आहे, मात्र इंजिन फेल झाल्यामुळे आसनगाव लोकल सुद्धा थांबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पुढे जाणाऱ्या गाड्यांचा सुद्धा खोळंबा झालेला आहे। ट्रेन्सचं बंचिंग होतंय की काय अशी भीती सुद्धा निर्माण झाली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाल्याचं चित्र आहे। खडवलीला नंदीग्राम एक्सप्रेसचं इंजिन फेल झाल्यामुळे नंदीग्राम एक्सप्रेस थांबवून ठेवण्यात आली आहे। प्रवासी संघटनेचे राजेश घनगाव हे आपल्यासोबत आहेत याविषयी बोलण्यासाठी। राजेशजी, या सगळ्या परिस्थितीत आत्ता काय तिथं उपाययोजना केल्या जात आहेत? रेल्वेचे काही कर्मचारी आले आहेत का? यातनं सोडवणूक करण्यासाठी प्रवाशांची काही प्रयत्न होताना दिसत आहेत का? मागील 5:30 वाजल्यापासून आसनगाव रेल्वे स्थानकामध्ये मालगाडीचं इंजिन फेल झालेलं आहे। अशा इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड होणं, रेल्वे रुळाला तडे जाणं, ओव्हरहेड वायर तुटणं, सिग्नल यंत्रणेत बिघाड होणं हे कल्याण आणि कसारा दरम्यान सातत्याने ह्या घटना घडल्या जातात। आम्ही रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा अशा तक्रारी करतोय, परंतु वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्यामुळे आजही आमच्या रेल्वेच्या प्रवाशांना, चाकरमान्यांना विलंबाने घरी आणि नोकरीच्या ठिकाणी जावं लागत आहे। आताची घटना अशी आहे का आता मी सातत्याने रेल्वे स्टेशन मास्तरांच्या संपर्कात होतो। जस्ट एक 5 मिनिटापूर्वी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत। तो इंजिन मालगाडीचा इंजिन आता बाजूला काढलेला आहे आणि गेल्या 1.5 तासापासून जो माझा चाकरमानी खोळंबला होता तो आता आपल्या घराकडे यायला निघालेला आहे। रेल्वे प्रशासन सातत्याने अशा घटनांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे यदा कदाचित मोठं जन आंदोलन सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। धन्यवाद राजेश घनगावजी, आमच्याशी बोलल्याबद्दल। आपण माहिती घेतली। राजेश घनगाव प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आहेत। त्यांचं म्हणणं आहे की आता वाहतूक सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे, कारण इंजिन जे फेल झालं होतं ते आता हटवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता काही वेळातच वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खोळंबलेले प्रवासी आपापल्या ठिकाणी मार्गस्थ होणार आहेत।